नमस्कार मित्रांनो. ही गोष्ट तेव्हाची जेव्हा मी मामाकडे राहायला होतो. तेव्हा मामा रात्रपाळीला गेला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी घराच्या बाहेर अंगणामध्ये रात्री झोपलो होतो. अचानक मला घरातील दिवे चालू झाल्याचे जाणवलं. मला तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी घराजवळ गेलो. तेव्हा मला मामी आणि आजोबा एकाच काठीवर दिसले. ते नक्की काय करत होते हे बघण्यासाठी मी खिडकी उघडली. पुढे ते करत होते ते तुम्हाला या कथेमध्ये मी सांगेन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पार्थ. मी मामाच्या गावाला शिक्षणासाठी गेलो होतो. तसं पहिल्यापासून मामाच्या गावातच राहिल्यामुळे गावामध्ये बरेचसे मित्र मला होते. मी जेव्हा जेव्हा सुट्ट्यांसाठी घरी यायचो तेव्हा तेव्हा मला असं व्हायचं की मी परत कधी मामाच्या गावी जातोय. कारण मामाचं गाव म्हटलं की मला खूपच आनंद व्हायचा. तिथे खूप सारे माझे मित्र होते. मामाच्या घरापासून काही अंतरावर असलेली नदी व त्यानंतर तिच्या पलीकडे असणारी आंब्याची गर्द बाग, ह्या गोष्टी मला खूपच मजा वाटायच्या. मामा त्यांची थोडी शेती होती, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीला पुरेसं पाणी नसलं की मामा कामावर दुसरीकडे जायचा. घरी फक्त मामी, मी व आजोबा आम्ही तिघेच असायचो. जास्त करून मी बाहेरच्या अंगणामध्ये झोपायचो. गरमीचे दिवस होते व बाहेर झोप ही थंड व खूप छान यायची. तेव्हा रात्री कधी कधी मी एकटा झोपायचो तर कधी कधी मला माझे मित्र सोबत यायचे. आता व्हायचं असं की रात्रभर आमच्या गप्पा रंगायच्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की शाळेची परीक्षा व्हायची. मी लगेच काही घरी येत नसायचो. भरपूर दिवस मी मित्रांसोबतच मजा मस्ती करायचो. शाळा भरायला 10-15 दिवस बाकी असले की तेवढे दिवस मी घरी यायचो. पुन्हा नको हवं ते शाळेचा गणवेश, पुस्तकं व शाळेची फी हे सर्व पुन्हा घेऊन मी मामाच्या गावी यायचो. असाच मामा एक दिवस रात्रपाळीला गेला होता. मी घराच्या बाहेर अंगणामध्ये झोपलो होतो. तेवढ्यात माझा मित्र आला व म्हणाला, पार्थ, मी पण तुझ्यासोबत आज इथेच झोपतो. मी हो म्हणालो. आमच्या आता गप्पा रंगू लागल्या. गावातील बायांबद्दल आम्ही बोलू लागलो. तेवढ्यात माझा मित्र म्हणाला, काय रे पार्थ, तुझी मामी पण चांगलीच आहे की. त्याच्या तोंडवर हे ऐकताच मला त्याचा थोडा राग आला, पण मी काही बोललो नाही. मी त्याला म्हणालो, चल मला उद्या गावी जायचं आहे, म्हणजेच घरी. मी झोपतो असं म्हणून मी दुसरीकडे तोंड केलं व झोप लागली. थोड्या वेळाने मला अचानक जाग आली. तेव्हा तो तिथे नव्हता. बहुतेक माझ्या बोलण्याचा त्याला राग आला असावा म्हणून तोंड निघून गेला असेल. मला खूप तहान लागली होती. जेमतेम चंद्रावरून मी अंदाज घेतला तर रात्रीचे 2 ते 3 वाजले असतील. म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठणार. तेवढ्यात माझं लक्ष घरामध्ये गेलं. घरातील हॉलची लाईट चालू होती. मी इतक्या रात्री लाईट का लावली असेल म्हणून मी थोडा पुढे झालो. तसंही मला तहान लागली होती. मी दरवाजा वाजवणार तितक्यात लक्ष माझं दरवाजाच्या पाठीतून आतमध्ये गेलं. मामी ही आजोबांच्या खाटेजवळ उभी होती, म्हणजेच तिच्या सासरेबुवांच्या, व तिचा हात एकसारखा मागे पुढे होत होता. तिच्या बांगड्यांचा खणखण आवाज मला स्पष्ट जाणवत होता. माझं हे बघून डोकंच चक्रावलं. मामीच्या हातामध्ये जाडजूड मुसळ होती, तीही आजोबांची. हे बघून तर मला विश्वासच बसला नाही. कदाचित मगाशी माझा मित्र जे बोलला ते काहीतरी अनुमान लावून बोलला असेल असं मला आता जाणवू लागलं. पण मी डोकं लावण्यापेक्षा लक्ष लावून बघण्यातच महत्त्व दिलं. मी त्यांचा तो कार्यक्रम खूप लक्ष लावून बघत होतो. इतक्या वयाने मोठे असलेल्या आजोबांना इतकी कशी काय ताकद आली हेच मला काही कळत नव्हतं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाली तरीही काही मामी हात हलवायचा सोडतच नव्हती. मलाही इकडे रंगात आल्यासारखं जाणवलं. तेवढ्यात आमच्या इथल्या आजूबाजूला फिरणाऱ्या राखणदाराने जोरात शिटी वाजवली.
मी बाजूला व्हायला गेलो व पटकन माझ्या पायाखाली असलेला दगड निसटला व तो बाजूला असलेल्या पत्र्याच्या डब्याला जमू लागला. तेवढ्यात मामी सटकन बाजूला झाली व तिने खिडकी उडून बाहेर डोकावण्याच्या आधीच मी जाऊन माझ्या अंगावर पुन्हा घेऊन अंगणामध्ये झोपून गेलो. आता त्यांचा आजचा खेळ हा मोडला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झालं. माझा मित्र आला व तो म्हणाला, अरे रात्री मी घरी निघून गेलो. मला तुझं असं बोलणं आवडलं नाही व तू आज गावी जाणार होतास ना, तू माझ्याशी रात्री खोटं बोललास का? तेव्हा मी म्हणालो, अरे 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 जरा तू आधी शांत हो. मी गावी जाणार होतो, पण आज नाही 2-3 दिवसांनी जाईल. कारण मामा आत्ताच रात्रपाळीला जायला लागलाय व मामी व आजोबांजवळ रात्री कोण असेल म्हणूनच मी थांबलोय. तेव्हा तो हसायला लागला व म्हणाला, तुझी मामी आणि आजोबा काही लहान आहेत का? तसंही ते एकमेकांसोबत असतील तर त्यांना आधारच वाटेल. त्याचं असं बोलणं ऐकून माझे डोकं अजूनच बिचकलं. हा नक्की असं का बोलला असेल मला हेच कळत नव्हतं. पण तरीही मी आता त्याच्या मनातील काही गोष्टी काढून घेणारच होतो. मी मुद्दामच म्हणालो, अरे त्या दिवशी आमच्याकडे एक व्यक्ती आला होता. तोही जाता जाता मला असाच बोलला, तुझ्या आजोबा आणि मामी जर असतील तर त्यांना तिसरा कोणाची गरज लागत नाही. म्हणजे नक्की काय रे? तेव्हा तो म्हणाला, अरे एक दिवस शेतावर मी मामीला व आजोबाला बघितलं होतं, तेही तसं करताना. त्याच्या तोंडून हे ऐकल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. तसं हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. ही गोष्ट आधीच मला माहीत होती, पण मी फक्त त्याच्या तोंडून ऐकायचंच होतो. तेव्हा तो म्हणाला, त्या दिवशीपासून गावातील बऱ्याच मुलांची नजर तुझ्या मामीवर आहे. म्हाताऱ्याला तिथे म्हटलं, आणि आमच्यासारख्या तरण्यापाट मुलांना तशीच ठेवते. असं बोलून तो हसू लागला व मी पण त्याच्यासोबत हसू लागलो. तेव्हा मी म्हणालो, तुला बघायचं आहे का आजोबांचा आणि मामीचा खेळ? तेव्हा तो हो म्हणाला. त्याची उत्सुकता खूपच ताणली गेली. मी त्याला म्हणालो, आता नाही, तू एक काम कर, रात्री जेवण झालं की झोपायला आमच्याकडे ये. रात्री जशी सगळे झोपले की घरामध्ये ते दोघे एकटेच असतात. आपण त्यांचा तो खेळ दरवाजाच्या पट्टीतून पाहू शकतो. असं म्हणताच तो खूप आनंदी झाला. रात्र कधीच होते आता याची तो वाटच बघत होता. रात्र झाली. जेवण केल्यानंतर तो लवकरच येऊन अंगणामध्ये टाकलेल्या पलंगावर येऊन झोपला. मीही इकडून जेवण करून अंगणामध्ये जाऊन झोपलो. आता आमच्या दोघांच्या गप्पा चालू झाल्या. आज नक्की आजोबा व मावशी नक्की काय करणार? तेव्हा तो म्हणाला, हे काल काय करत होते? मी म्हणालो, आजोबांची मुसळ मामी एकसारखी मागे पुढे करत होती. तो खूपच असता उत्साहित होऊ लागला. तो म्हणाला, आज बघू आपण ते काय करतात. असं म्हणताच पुन्हा रात्र झाली व आम्ही दोघेही झोपी गेलो. तेवढ्यात पटकन मला जाग आली. मी त्याला घाईघाईने हलवलं, उठवलं. म्हणालो, उठ, आपल्याला रात्रीच इथे खेळ बघायचा आहे. बघ घरातली लाईटसुद्धा चालू झाली आहे. असं म्हणत आम्ही दोघी घाईघाईने उठलो व उठून दरवाजाकडे गेलो. घरात लाईट चालू होती. आज मात्र मामी पलंगावर झोपलेली होती व तिचे दोन्ही पाय आजोबांच्या हातात होते. त्यांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. पण आम्हीही इकडे बघण्याच्या उत्सुकतेमध्ये होतो. जवळजवळ 2 ते 3 तास आजी मामीचा व आजोबांचा खेळ असा चालला की विचारूच नका. आता आम्ही दोघेही रोजच झोपायला इकडे यायचो व मामीचा व आजोबांचा चांगलाच रंगात यायला खेळ बघायचो. पण जेव्हा मामा दिवस पाहिला असायचा, तो रात्री घरात असायचा, तेव्हा मात्र आजोबांना आणि मामीला पुरेसा वेळ मिळतच नसायचा. त्यामुळे मामा दिवस पाहायला गेला की पटकन ते इकडनं तिकडनं काहीतरी चान्स करायचेच. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन कथेमध्ये आपल्या पुढच्या कथेत. मित्रांनो, तुम्ही वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.
तुमच्या सगळ्यांसाठी मी पुन्हा एकदा अशीच एक नवीन कथा लवकरच घेऊन येत आहे. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.